फेस आधी असा ठेवा मोबाईल ठीक आहे आणि तिथून कसा घुमवा तो कॅमेरा इथे फोटो व्हिडिओ काढा एक छोटा. जय श्री कृष्ण. मराठीतच बोलू ना. आज आपण जन्माष्टमीला सगळेजण एकत्र जमलो आहे. फार कमी वेळ असल्यामुळे पटपट आपण कार्यक्रम बसवले, तरी त्यामध्ये तुम्ही मुलांनी खूप सुंदर नृत्य सादर केले.
आता 2 महिने गेल्यानंतर लगेच आपलं गॅदरिंग येणार आहे, ज्याला आपण स्नेहसंमेलन म्हणतो. आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाला छान छान डान्स करायचे आहे. म्हणून आत्तापासून कोणाकोणाला कुठले गाणे आवडतात, कुठलं नृत्य आवडतं, नाटक आवडतं, छानशी कविता आवडते, स्टोरी टेलिंग आवडतं, हे सगळ्यांनी आपापल्या मम्मीला सांगायचं आणि घरी त्याचा सराव करायचा. हो की नाही? आणि कार्यक्रम हा फक्त तुमच्यासाठी असतो. मग तुम्ही शाळेमध्ये प्रेझेंटी भरपूर ठेवायला पाहिजे ना. अबसेंट का राहता शाळेमध्ये? रोज सगळ्यांनी शाळेत यायला पाहिजे ना. मग बरं, जन्माष्टमी म्हणजे काय आहे कोणाला माहिती आहे का? आज काय झालं आहे? जन्माष्टमी म्हणजे काय आज? कोण सांगू शकेल? कृष्णाचा जन्म. आज श्रीकृष्णाने जन्म घेतला होता रात्री 12 वाजता. आणि हा जन्म एक खूप वेगळा होता. सगळ्यांचे जन्म कुठे होतात? दवाखान्यात. हा जन्म कुठे झाला होता? तुरुंगामध्ये. कुठे झाला होता? तुरुंगामध्ये. श्रीकृष्णाच्या आईचं नाव काय होतं कोणाला माहिती आहे? देवकी होतं की यशोदा होतं? जन्म देणारी आई कोणची होती? जन्म देणारी देवकी. जन्मदात्री आई त्यांची देवकी होती. आणि पालनपोषण कोणी केलं होतं? यशोदाने. म्हणून म्हणतात की जन्म देणाऱ्यापेक्षा पालनपोषण करता हा सर्वात मोठा असतो. त्याला घडवणं, त्याला चांगलं शिक्षित करणं, त्याला चांगल्या सवयी लावणं आणि एक चांगला व्यक्ती घडवणं, म्हणजे हे कार्य कोणी केलं होतं? मैया यशोदाने. सगळ्या गवळणी यशोदाला कंप्लेंट करायचे ना श्रीकृष्णाची. मैया यशोदा, तुम्हारे लल्ला ने हमारा माखन खा लिया, हमारी मटकी तोड़ दी. मैया यशोदा, आप अपने कान्हा को घर में ही बांध के रखो. क्यों लल्ला? ए कान्हा. आप सभी के इसमें आज श्री कृष्ण दिखाई दे रहे हैं, श्री कृष्ण का अंश दिखाई दे रहा है. वैसे ही छोटी छोटी जो गोपियां हैं आई हुई राधा के रूप में, आप सबको देख के और आज आप सब लोगों का दर्शन करके सही में आज हमें बहुत ज़्यादा अच्छा लग रहा है. और ये सब बोल के 2 शब्द मेरे समाप्त करती हूँ और फिर से आप लोगों को एक बार जन्मदिन की बहुत बहुत बधाइयाँ देती हूँ. आज रात को 12 बजे तक जगना है मम्मा के साथ में और सबको श्री कृष्ण जन्म सेलिब्रेट करना है, उत्सव मनाना है ना. हाथी घोड़ा पालकी